नमस्कार मित्रांनो, जी के चेक पॉइंट या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. वन विभागाची परीक्षेचे डेट डिक्लेअर झालेले आहेत. त्याच्यामुळे लेखापाल, वन विभाग आणि त्याच्या पद्धतीच्या परीक्षा असणार आहेत. आणि या परीक्षेमध्ये पर्यावरणावर प्रश्न हे फिक्स असणार आहे. त्यामुळे पर्यावरण हा विषय वाचावा कुठून, हा सगळा प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेला असेल. तर म्हणून मला तरी असं वाटतं की पर्यावरणाची आपल्याला इतर पुस्तकं तुम्ही वाचत असाल तर काही हरकत नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला आता काही सोर्सेसच नाही सापडत आहे आणि प्रॉपर तुम्हाला जर काही गाईडन्स पाहिजे असेल किंवा प्रॉपर तुम्हाला जर काही सोर्स पाहिजे असेल तर तो असतो स्टेट बोर्डचा. तर म्हणून स्टेट बोर्डची पुस्तकं आपण वाचणं आवश्यक असतात. तर म्हणून हे स्टेट बोर्डचे पुस्तकं मी तुमच्या समोर घेऊन आलेलं आहे आणि या स्टेट बोर्डमध्ये आपण तेच घेणार आहे जे परीक्षेसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे जास्त एक्सप्लेनेशन नसणार आहे. जे परीक्षेसाठी जे मुद्दे सापडतात फक्त त्याच्यावरच आपण फोकस करून हा ऐकून सिलेबस कव्हर करणार आहे. ते पूर्ण 12वीचं पुस्तक चॅप्टर वाईज आपण कव्हर करणार आहे. म्हणून तुम्ही ते नवीन असाल आणि पूर्ण चॅप्टरची तुम्हाला व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही तुमच्या मित्रांना सुद्धा हे व्हिडिओ पाठवा. आणि हो, हे सगळ्या व्हिडिओ सिरीज झाल्यानंतर याची पीडीएफ मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सेंड करून देईल. म्हणून टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. आणि ही पीडीएफ म्हणजे जी मी हायलाइटेड करेल तीच पीडीएफ मी टेलिग्रामला शेअर करेल. म्हणजे तुम्हाला सरळ खूप इझी होईल वाचायला सुद्धा. ठीक आहे. आता बराच वेळ तुमचा घेतलेला आहे मी तुम्हाला या गोष्टी सांगण्यासाठी. तर आता आपण मेन चॅप्टरला सुरुवात करू. तर बघा, पहिला चॅप्टर आहे मानव आणि पर्यावरण. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला जे परीक्षेला सापडतं महत्वाचं तेच आपण बघणार आहे. आता पहिला मुद्दा बघा, इथे लोकसंख्या वाढ दिलाय. तर लोकसंख्या वाढीमध्ये आतापर्यंत कसे कसे सांस्कृतिक बदल झाले ते बघूयात. तर आपल्याला माहित आहे सगळ्यात आधी जो बदल झाला तो होता कृषी क्षेत्रातील क्रांती झाली. ठीक आहे. त्यानंतर कुठे क्रांती झालेली दिसते? औद्योगिक क्रांती. त्यानंतर माहिती आणि तंत्रज्ञान, ज्याला आपण काय म्हणू, माहिती आणि जागतिकीकरणातील क्रांती झाली. ठीक आहे. त्या 3 क्रांती आपल्याला मूलभूत क्रांत्या पाहायला भेटतात. ठीक आहे. तर याच्यामध्ये पुढे इथे आपल्याला काही मुद्दे भेटत नाही परीक्षा दृष्टीने, इथे पण आपल्याला काही भेटत नाही. ठीक आहे. आता आपण मेन परीक्षा दृष्टीने जर विचार केला तर ह्या टर्म्स भेटतात, काही व्याख्या आहेत त्या तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. परीक्षेला येऊ शकतात. जसं की जन्मदर कशाला म्हणायचं? तर जन्मदर कशाला म्हणतात? दिलेल्या वर्षात 1000 लोकसंख्येमागे प्रत्यक्ष जन्मलेली संख्या. ठीक आहे. तर याला काय म्हणतात? जन्मदर. आणि मृत्यूदर म्हणजे काय? सेम, फक्त इथं मृत्यू आहे की दिलेल्या एका वर्षामध्ये प्रति 1000 लोकसंख्येमागे झालेल्या एकूण मृत्यूंची संख्या, त्याला आपण काय म्हणतो? मृत्यूदर. आणि आता वाढीचा दर कसा असतो? नैसर्गिक वाढ किंवा स्थलांतरामुळे झालेली एका वर्षातील जी वाढ असते किंवा कमी झालेली वाढ असते त्याला काय म्हणतात? वाढीचा दर. एकूणच वाढीचा दर असा असतो. ठीक आहे. त्यानंतर दुप्पट होण्याचा कालावधी. ठीक आहे. तर त्यानंतर वहन क्षमता, ह्या अशा टर्म्स दिलेल्या आहेत, तुम्हाला ह्या बघायच्या आहेत एकदा. ठीक आहे ना. त्यानंतर इथं वहन क्षमता नेमकं काय असते ते सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट टर्म पर्यावरणीय संतुलन. सजीव, निर्जीव, अन्नजाडे आणि परिसंस्थेतील पर्यावरणीय स्थिती यांच्यामधील असलेले उत्तम संतुलन म्हणजे काय? पर्यावरणीय संतुलन. लोकसंख्या वाढीचा दर, लोकसंख्येतील निव्वळ झालेली वार्षिक वाढ. ठीक आहे ना. तर त्याला आपण काय म्हणतो? लोकसंख्या वाढीचा दर. त्यानंतर घातांकीय वाढ, संख्यात्मक काळानुसार होणारी वाढ. ही वाढ दर्शवणारा आलेख सुरुवातीला सपाट असून तो पुढील काळात काय? उभा होत जातो. त्याला आपण काय म्हणतो? घातांकीय वाढ. आता ही घातांकीय वाढ याच्यात दाखवल्या ग्राफमध्ये. इथं बघा कसं दिलेलं आहे. या साईडला काय आहे? लोकसंख्येची वाढ झाली. 1 अब्ज, 2 अब्ज, 3 अब्ज, 4 अब्ज. ही कशी दिलेली आहे? अब्जामध्ये झालेली वाढ. आणि खाली काय आहे? हे वर्ष दिलेले आहेत की कोणत्या वर्षात किती वाढ होते. आता एकदम स्टार्टिंगला जर विचार केला तर आपण 5000 वर्ष पूर्व काळ वगैरे हे नाही, इथून 1000 वर्षापूर्वी एवढी लोकसंख्या होती. मग हजारच्या दशकामध्ये एवढी लोकसंख्या झाली. मग 1750, 1900 वगैरे वगैरे अशी वाढत गेली. आता सध्या ही लोकसंख्या जवळपास 7 अब्जच्या पुढे गेलेली आहे. ठीक आहे ना. तर हे तुम्ही गोष्टी अशा पद्धतीनं, तर ही वाढ म्हणजेच काय असते? घातांकी वाढ. ठीक आहे. तर आता ही लोकसंख्या वाढीचे काही टप्पे असतात, जसं की गणितीय दृष्टीने याला घातांकी वक्र असं म्हणतात, ते आपण बघितलं. आणि हे एक वर्ष लक्षात ठेवा, 1987 साली 5 अब्ज लोकसंख्या पूर्ण झाली. कोणतं वर्ष आहे ते? 1987. परीक्षेसाठी महत्वाचं. आता लोकसंख्या संक्रमण, 4 टप्पे महत्वाचे. 4 टप्पे परीक्षे दृष्टीने महत्वाचे, लक्षात ठेवायचं आहे. पहिला टप्पा सरळ तुम्ही पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा असं लक्षात ठेवलं तरी काही हरकत नाही. पण इथे नावं दिलेत. पूर्व औद्योगिक टप्पा. आता याच्यामध्ये बघा काय होतं? जास्त जन्मदर होता आणि जास्त मृत्यूदर होता. बघा काय होता? पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं? जास्त जन्मदर आणि जास्त मृत्यूदर. तर याच्यामध्ये लोकसंख्या कमी प्रमाणात वाढली होती. ठीक आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये. नंतर दुसरा टप्पा होता, यालाच आपण संक्रमण टप्पा असंही म्हणतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय? मृत्यूचं प्रमाण कमी झालं पण जन्मदर वाढला. काय झालंय? मृत्यूचे प्रमाण कमी झालं आणि जन्मदर वाढला. परिणामी काय झालं? लोकसंख्या वेगाने वाढली. आणि या संक्रमण टप्प्यामध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर
कोणाचं येते? भारताचं उदाहरण देता येईल. किंवा बोलिव्हिया, त्यानंतर सौदी अरेबिया असे विकसनशील देश या संक्रमण टप्प्यात येतात. म्हणजे मृत्यूचं प्रमाण अगदी कमी झालं आणि मग जन्मदर वाढायला लागला. त्यानंतर येतो तिसरा टप्पा म्हणजे औद्योगिक टप्पा. आता या टप्प्यामध्ये काय झालं की जन्मदर कमी होतो आणि मृत्यूदरही कमी होतो. जन्मदर मृत्यूदर दोन्ही कमी होते. आणि हा जो तिसरा टप्पा आपल्याला खास करून कोणत्या देशात दिसतो? विकसित देशामध्ये दिसतो. ठीक आहे ना. त्यानंतर चौथा टप्पा, या टप्प्यामध्ये आपल्याला काय दिसतं? जन्मदर आणखीन घटतो आणि मृत्यूदर समान होऊन जातो. आणि मग काय? लोकसंख्या सुद्धा स्थिर व्हायला लागते. आणि मुख्यतः हे देश आपल्याला कोणते दिसतात? युरोपियन देश. ठीक आहे. आता हे 4 टप्पे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. या 4 टप्प्यावर प्रश्न येण्याची शक्यता आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा. पहिल्या टप्प्यात काय असते? दुसऱ्या टप्प्यात काय आहे? तिसऱ्या टप्प्यालाच आपण काय म्हणतो? त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत? या सगळ्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता लोकसंख्या मनोरा, जो की महत्वाचा आहे परीक्षे दृष्टीने. आता बघा काय आहे याच्यामध्ये, की लोकसंख्या परिस्थिती समजण्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणजे लोकसंख्या मनोरा, ज्याला आपण पिरॅमिड म्हणतो. तर परीक्षेसाठी लक्षात ठेवा, लोकसंख्या परिस्थिती समजण्यासाठी वापरले जाणारे काय असते? लोकसंख्या मनोरा. आता 3 कॅटेगरी आपण करू शकतो. एक विकसनशील देशाची. तर विकसनशील देशाचा मनोरा कसा दिसतोय मित्रांनो? या शेपचा दिसतो. ही तुम्हाला आकृती दिसत असेल. या शेपचा आपल्याला विकसनशील देशामधला मनोरा दिसतो. तर विकसनशील देशामध्ये काय असते? तरुणांची संख्या जास्त असून वृद्धांचे प्रमाण काय? कमी होत असते. ठीक आहे. तर विकसनशील देशामध्ये आपण भारत येतो. आपला मनोरा असा दिसेल. त्यानंतर विकसित देशांचा मनोरा बघा कसे असतात. तर याच्यामध्ये काय असते? जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही काय? कमी असतात. तर इथं बघा तुम्हाला अशा पद्धतीचा हा विकसित देशाचा मनोरा असा दिसेल, ज्याच्यामध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कसे असतात? समाज. त्यानंतर आता कलश आकाराचा लोकसंख्या मनोरा. आता काही काही देश असे असतात की जे पुनरुत्पादक वयोगट आहेत त्या लोकांच्या तुलनेत पूर्व पुनरुत्पादक वयोगटातील लोकांचे प्रमाण फारच कमी असते आणि ही वाढ आपल्याला औद्योगिक उत्तर देशामध्ये दिसून येते. हा मनोरा बघा कलश आकाराचा दिसतो आहे ना, एक तांब्याचा सारखा आकाराचा झालेला आहे. तर याला काय म्हणतात? कलश आकाराचा मनोरा. ठीक आहे ना. हे तुम्ही गोष्टी थोड्याशा लक्षात राहू द्या. मनोऱ्याबद्दल प्रश्न येण्याची शक्यता असते. चला आता आपण बघू. आता सर्वाधिक वाढ झाली लोकसंख्या देश. आता रिसेंटली हा डेटा थोडासा जुना आहे. तर रिसेंटली भारत एकदम टॉपला आलेला आहे सध्याच्या केसमध्ये. तर तुम्ही भारत, चीन, नंतर अमेरिका, इंडोनेशिया असे ते देशांचा सिक्वेन्स आहे. ठीक आहे. तर तुम्ही देशांची लोकसंख्येची वाढ कशी झाली एकदम ड्रॅस्टिकली तुम्ही या चार्टमध्ये बघू शकता. ठीक आहे. त्यानंतर स्थलांतराचे घटक. आता लोकसंख्या वाढलेली असते. काही लोकसंख्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे जातात आणि दुसऱ्या भागाकडून दुसरीकडे एका ठिकाणावर येतात. तर आता लोकसंख्या स्थलांतराचे घटक कोणते ते आपण थोडक्यात एकदा बघू. परीक्षेसाठी महत्वाचं असू शकतं. एक दोन्ही आले तर आले. परावृत्त करणारे घटक म्हणजे एखाद्याला स्थलांतर करण्यासाठी कारणीभूत असणारे घटक कोणते असतात बघा. बेरोजगारी, रोजगाराची कमतरता, आर्थिक अविकसितता, कमी वेतन पगार, राजकीय अस्थिरता, युद्धे, विवाद आणि संघर्ष, स्वातंत्र्याचा अभाव, धर्म, राजकारणावर आधारित भेदभाव, वैद्यकीय सेवेचा अभाव, हे काय स्थलांतर करण्यास आपल्याला भाग पडतात. आणि आता असे घटक पाहू आपण जे आपल्याला स्थलांतर करण्यासाठी म्हणजे आपला देश असेल ते तिकडून स्थलांतर आपल्याकडे करण्यासाठी आकर्षित करणारे जे घटक असतात ते म्हणजे उत्तम आर्थिक भावना, जास्त वेतन, उत्पन्न, उत्तम राहणीमान, सुशासन, सुरक्षा, स्थिरता, बौद्धिक स्वातंत्र्य, कोणताही भेदभाव नाही, उत्तम वैद्यकीय सेवा सुविधा. तर असे आपल्याला उदाहरण दिसतात. आता हा जो चार्ट आहे हा चार्ट मी ग्रुपवर शेअर करून देईल किंवा तुम्ही स्क्रीनवर सुद्धा याचा स्क्रीनशॉट काढू शकता. ठीक आहे. आता बघा मानवी वसाहती कशा असतात आणि ते परीक्षेला विचारलं. आपण खेडं कशाला म्हणू? ज्या खेड्यांची लोकसंख्या 5,000 पेक्षा कशी आहे? कमी आहे, त्याला आपण काय म्हणत असतो? खेडी. ठीक आहे. गाव कशाला म्हणायचं? ज्या गावाची लोकसंख्या 5,000 ते 99,000 म्हणजे 1,00,000च्या खाली आहे त्याला आपण काय म्हणू? गाव म्हणू. त्यानंतर शहर कशाला म्हणतात? शहराची लोकसंख्या 1,00,000पेक्षा जास्त असणे त्याला आपण काय म्हणतो? शहर. नगर कशाला म्हणतात? ज्याची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे त्याला आपण काय म्हणायचं? नगर. आणि महानगर कशाला म्हणायचं? ज्याची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा जास्त आहे त्याला काय म्हणायचं? महानगर. खेडी, गाव, शहर, नगर, महानगर तिन्हीचे तुम्ही जे लिमिट त्यांचा क्रायटेरिया आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा, परीक्षेसाठी महत्वाचा आहे. आता बघा केंद्रित समूह म्हणजे काय? की जवळ असलेले घरांचे समूह त्याला आपण काय म्हणतो? केंद्रित. निमकेंद्रित म्हणजे काय? की खेड्यांच्या सभोवती असलेली विखुरलेली घरे याला काय म्हणतो आपण? निमकेंद्रित. वाडी म्हणजे काय? की लोकसंख्या 50 पेक्षा जास्त कमी असते त्याला आपण वाडी म्हणतो, छोटे. आणि वस्ती म्हणजे वेगळी असतात. अशा पद्धतीने हा चार्ट महत्वाचा आहे. मी ग्रुपवर शेअर करून देईल. तर टेलिग्राम चॅनल आहे जीके चेक पॉइंट याच नावाने, तर ते तुम्ही जॉईन करा. तुम्ही नवीन असाल इथे तर सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे ना. चला पुढे आपण बघूयात आता
हे मुद्दे इथे सापडतात. वारली जमातीबद्दल माहिती दिली आहे. तर वारली जमात ही प्रामुख्याने आपल्याला महाराष्ट्रात आढळते. त्यातही मुंबई, ठाणे या ठिकाणावर ही वारली जमात जास्त करून आढळते. आता वारली जमातीचे लोक जंगल आणि जो निसर्ग आहे याला देवता म्हणून त्याची पूजा करतात. ठीक आहे. आणि म्हणूनच त्यांनी काय त्यांची जे जंगल आहे याला आहे त्याला त्यांनी काय नाव दिलंय देवराया. ठीक आहे. देवराई असं त्यांनी नाव दिलंय. आणि ते ही जंगल किंवा निसर्ग किंवा वृक्ष हे आमचे देव देवता आहेत असं समजून ते त्याची पूजा करतात आणि मोठ्या प्रमाणात ते संरक्षण सुद्धा करतात. आणि वारली समुदाय काय करतो सेंद्रिय शेतीचा सुद्धा वापर करतो. तर एक दोन मुद्दे तुम्हाला वारली समाजाबद्दल लक्षात ठेवायचे परिषदेदृष्ट्या महत्वाचे. ठीक आहे. आता सामान्य इथे तुम्हाला बघा इथे एक मुद्दा सापडतो. बिष्णोई लोक खेजरी वृक्षाची व काळविटाची पूजा करतात व वृक्ष त्यांना अन्न चारा व बांधकाम साहित्य पुरवतात. ते कोणते लोक आहे बिष्णोई लोक. आणि देवराई हे आपण बघितलंच आहे. तर हा एक मुद्दा आपल्याला इथे सापडतो. त्यानंतर इथे आपण बघितलं आहे देवराया नेमकं काय असते वगैरे. आणि हे देवराई काय म्हणतात जीन बँक म्हणून देवराई एक महत्वाची भूमिका बजावतात. तर लक्षात ठेवता जीन बँक म्हणून एक देवराई महत्वाची भूमिका बजावतात. आता इथे एक मुद्दा सापडतो बघा स्थानिक पिकांचे संवर्धन. तर बीज जननी आहे ना बीज जननी म्हणून राहीबाई पोंपरे यांना ओळखलं जातं. त्या कोणत्या जिल्ह्याच्या अहमदनगर जिल्ह्यातील आहे आणि कुंभाळे गावातील आहे. त्यांनी काय केलंय की त्यांनी घरात एक बियाण्याची बँक स्थापना केली आणि त्याद्वारे त्या काय करतात की त्या स्थानिक पिकांच्या प्रजातीचे जतन व पुनरुज्जीवन करतात. आणि अशा प्रकारे त्यांनी शेतकऱ्यांकडील 43 प्रकारचे देशी वाहनांचे जतन केले आहे आणि त्यांचा प्रसार केलाय. ठीक आहे ना. आणि त्यांना पद्मश्री पुरस्काराने सुद्धा गौरवण्यात आलेले आहे. तर राहीबाई पोंपरे तुम्ही लक्षात राहू द्यायचं नाव. ठीक आहे. तर चला पुढे बघूयात आपण इथे पुढे जाऊयात. ठीक आहे. तर इथे पण आपल्याला काही एवढे मुद्दे नाही सापडत. फक्त सीएनजी म्हणजे काय लक्षात राहू द्या. कॉम्प्रेस नॅचरल गॅस म्हणजे काय असते सीएनजी. ठीक आहे. आता हे इथे एक मुद्दा दिसतो आपल्याला की काय आहे बघा युरेनियम 235 स्ट्रॉन्शियम 90 आयोडीन 131 सोडियम 137 ही किरणोत्सारी रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. किरणोत्सारी प्रदूषके आहेत. तर हे लक्षात ठेवा नावं युरेनियम 235 स्ट्रॉन्शियम 90 आयोडीन 131 सीझियम 137. ठीक आहे. आणि मानवी युतीमध्ये रेडिओ न्यूक्लाइड्स हे जमा झाल्यामुळे काय होते कर्करोग आणि जनुकीय बदलमध्ये आपल्यात होतात. ठीक आहे. लक्षात राहू द्या संयुक्त राष्ट्रांनी ज्याला आपण युनायटेड नेशन म्हणतो 1994 च्या मसुद्यात मानवाधिकार आणि पर्यावरणाचा समन्वय जोडलेला आहे. कोणतं वर्ष होतं ते 1994. हे एक तुम्ही इथे लक्षात राहू द्या. त्यानंतर या मानवाधिकारामध्ये मानवाच्या कर्तव्याचा उल्लेख केलाय. कोणकोणते कर्तव्य आहेत ते इथे दिले आहेत. तर ऐकूनच हा आपल्याला अशा पद्धतीचा पहिला चॅप्टर दिसतं जो की परीक्षे दृष्टीने महत्वाचा आहे. इतर याच्यामध्ये काही मुद्दे सापडत नाहीत ते आपण राहू देऊयात. तर पर्यावरणीय प्रदूषण याच्यामध्ये बरेच मुद्दे तुम्हाला महत्वाचे सापडतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणून तुम्ही इथे नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.